नांदेड जालना इथपर्यंत जो आहे ते थांबवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे. याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? समृद्धी महामार्गाचं काम कुठलंही रुकलेलं नाही, चांगल्या पद्धतीने ते चालू आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. कोपटा फाट्यावरती मोठं असं कॅम्प त्या महामार्गाचं काम ज्या कंपनीला मिळाले त्यांचा मोठा कॅम्प तिथे बांधला गेला आहे आणि त्यांचं काम चालू आहे. हे विरोधकांना काही माहिती नसतं, उगाच काहीतरी आरोप लावायचे म्हणून लावलेले आहेत त्यांनी. आपण ताराकित प्रश्न शेतकऱ्याच्या संदर्भात उपस्थित केला होता, त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असं विरोधकांचं म्हणणं आहे की 2,500पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं कामं थांबलेली आहेत असं त्यांचं म्हणणं. कशाची कामं? शेतकऱ्यांच्या कुठलेही अशा कामं असतील कशी? अरे पीक विम्याचा तर प्रश्न माझ्याचमुळे जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न सुटला आहे. हे तुम्ही तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये आहे ना, अधिवेशनातले भाषणं सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत. ह्यांना माझ्याबद्दल बोलण्यासाठी कुठलाच विषय नाही. म्हणून शेतकरी जो एक 90% आपला मतदार हा शेतावरती अवलंबून असतो, शेतकरी आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी त्यांच्या भावना भडकून टाकण्यासाठी हे विषय घेतले. तसं कुठलाच प्रकार झालेला नाही. संविधानाची ग्वाही देऊन नेहमी महायुतीवर भाजपवर आरोप करतात महाविकास आघाडी. आज सुद्धा लोकसभेसारखाच फॉर्म्युला वापरून भाजप आणि महायुतीवर आरोप करतात. काय सांगतात दिदी आता? हे बघा, त्यांनी लोकसभेच्या वेळेला संविधान हटवणार, बदलणार असे आरोप केले, खोटे नरेटिव्ह पसरवले, लोकांच्या मनामध्ये भीती घातली. पण जनतेने बघितलंय की ह्या देशाच्या संसदेमध्ये पहिल्यांदा संविधानाचं पूजन कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आणि सगळ्या समाजाला सुद्धा समजलं आहे की मोदीजी जेव्हा संविधानाची पूजा करतात तेव्हा संविधानाचा अपमान मोदीजींच्या हातून कधीच घडू शकत नाही. उलट संविधानाच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने काम प्रत्येक समाजासाठी मोदीजी करत आहे. आणि दुसरी राहिली गोष्ट बोर्डीकर परिवाराची, तर ह्या जिंतूर सेलू मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधू भगिनींना माहिती आहे की कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव बोर्डीकर परिवाराने कधीच केला नाही. किंबहुना स्वखर्चाने माझे वडील रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांनी देवगाव फाट्याच्या नॅशनल हायवेवरती इतकी सुंदर गौतम बुद्धांची मूर्ती काही दिवसांपूर्वीच बनवली आम्रवन येथे. आणि ती पण खूप चांगल्या पद्धतीने थायलंडचे भंतेजी आले, चांगल्या त्यामध्ये पूजा अर्चा झाली. महिलांनी चांदी सोनंसुद्धा अर्पण केलं ती मूर्ती बनताना. त्यामुळे सुंदर अशी मूर्ती तिथे केलेली आहे की गौतम बुद्ध काही फक्त ठराविक एका समाजाचे नव्हते, ते सगळ्या जगाचे आहेत. आणि विश्वाला त्यांनी जो संदेश दिलेला आहे आज खऱ्या अर्थाने त्यांच्या संदेशाची गरज आहे अशी म्हणणं माझ्या बाबांचं आहे. आणि आम्ही त्यांना मानतो, आदर सन्मान आहे, त्यांच्या विचारांवरती मी चालते गौतम बुद्धांच्या. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आम्रवनला मोठी अशी 21 फुटी मूर्ती बनवलेली आहे. खासदार साहेबांनी बरेच आरोप केले होते, त्याच्याबद्दल काय खुलासा करणार आहे? मी कुणाची भाषणं ऐकत नाही, कारण विरोधकांचं काम असतं टीका करणं. हे बघा, DPTCचा निधी आपल्या जिल्ह्यामध्ये काही एवढा विकास झालेला नाही की त्या जो निधी असतो आपल्या जिल्हा विकासासाठी तो यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा आपल्या संकुचित विचारांमुळे अडकून ठेवणं. कारण त्याच्यात जे 2 याचिकाकर्ते होते ते एक जिंतूरच्या विरोधी जो उमेदवार आहे त्याचाच कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होता आणि एक खासदार साहेबाचा जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांनीच हे अडवलेले आहे. अरे जिल्ह्याच्या विकासाला अडवणं, विकास निधीला अडवणं, ह्यात कुठला पुरुषार्थ वाटतो ह्या पुरुषांना मला कळत नाही. तुम्हाला राजकारण करायचं आहे तर समोरासमोर करा, असं आडवाआडवी करू नका. तिथे आम्ही पाहिलं की तुम्ही परभणी शहराच्या रस्त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार, आम्हीच बातम्या लावल्या होत्या की आपण विविध प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात 15 कोटीची कामं आणली. या संदर्भात थोडंसं सांगा जनतेला. जेव्हा परभणीचे विद्यमान आमदार हे महाविकास आघाडीचे सत्ताधारी पक्षाचे असताना देखील आणि तेव्हासुद्धा भरभरून देणारे एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री असून देखील ह्यांनी कधी किंवा खासदार साहेबांनी कधी परभणी शहराच्या, परभणी महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या बाबतीत एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली नाही. आणि म्हणून निधी आला नाही. पण जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे मी मागणी केली तेव्हा त्यांनी भरभरून असा निधी दिला. पण यांचे विजन नाही, यांचे विचार नाही किंवा शहरासाठी काय चांगल्या 4 गोष्टी कराव्या हे यांना कळत नाही. म्हणून परभणी महानगरपालिका बघा आणि माझं सेलू शहर बघा, जिंतूर शहर बघा, माझी खेडी गावं बघा, किती चांगल्या पद्धतीने रस्ते झालेले आहेत. त्यामुळे ह्यांचा विचार नाही, यांना कधी विकास काय आहे हे माहितीच नाही, समजत नाही. त्यामुळे काय मागायचं
तिथे आम्ही पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी खेचून आणण्यात यशस्वी झाला. आपल्या या बाबतीत कौतुक सुद्धा झालेलं आहे विकास भवनामध्ये. मोठ्या प्रमाणे हजारो कोटीचा निधी आपण खेचून आणला आणि विकास कामे सुरू आहेत. पण तरी विरोधक असं म्हणतात की बाबा दिदीने विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी कामं केली नाहीत. विरोधकाचं काम असतं नाही बोलणं, आणि त्यांनी काय डोळ्याला पट्टीन कानाला लावलेलं आहे, बोळे घातलेले, त्यामुळे त्यांना चांगलं दिसत नाही आणि चांगलं ऐकायला येत नाही की त्यांच्या पण म्हणजे विरोधक बोलू देत, पण त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते सुद्धा मान्यच करतील की दिदीने विकास केला आहे. दिदीने प्रत्येक वेळी प्रत्येक विषयाला प्रत्येक प्रश्नाला तडीस नेण्यासाठी आवाज उचलला. देण्याचं आता काम करतायत म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझी खूप परिस्थिती अडचणीत आहे, मला आता जवळ करा, पोटात घ्या, तुमचा मुलगा आहे असं. हे बघा, हे भावनिक आव्हान करणं ही त्यांची जुनीच पद्धत आहे. प्रत्येक त्यांना सोडून स्टंट आहे, प्रत्येक त्यांना सोडून आलेले त्यांचे खंदे समर्थक ज्यांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या शाखा ओपन करण्यापासून स्वतःच्या शेत्या विकल्या, ती लोक आज सांगतात हे त्याची जुनीच कॅसेट आहे, लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि पराभव समोर दिसतोय म्हणून कदाचित ते झाले असतील भावना अनावर किंवा लोकांना इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी झालं असणार. पण जनतेला लढणारा नेता आवडतो, लढणारा नाही. एक शेवटचा प्रश्न दिली, आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये एक महिला उमेदवार आहात. मागच्या टर्ममध्ये आपण नेतृत्व केलेले एक महिलांचं प्रतिनिधित्व आहे, पुरुष उमेदवार समोर आहे. काय सांगाल आपल्या महिला भगिनींना या राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना कसं उभं राहावं? आज राजकारण समाजकारण सगळं अवतीभोवती महिलांचं फिरते, लाडकी बहीण असेल ही असे, काय सांगाल याच्यावर? बघा, आपण फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो. नुसते भाषणं ठोकण्यापुरतं महिलांना नेतृत्व, महिलांना स्वातंत्र्य, महिलांना अधिकार ह्या गोष्टी होत होत्या. पण प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीनी, महायुतीनी ह्या राज्यातल्या सर्वसामान्य महिलेच्या चेहऱ्यावर आपण जो आनंद बघतोय की कुठेतरी आम्हाला आमची दखल घेतली, कुठेतरी आमचा विचार झाला आणि आमच्यासाठी योजना चालू केली, ह्याचा आनंद वेगळाच आहे. आत्मविश्वास महिलांमध्ये वाढलेला आहे आणि निश्चितच महिला ह्याचं उत्तर मतदानातून देणार आहेत. इलेक्शन झाल्याच्या नंतर ह्या योजना बंद करण्यात येतील असं तो तर विरोधकांचा संभ्रम आहे पसरवलेला. पण महिलेला माहिती आहे ही योजना चालूच राहणार आहे आणि विरोधक खोटं बोलताय. कारण की योजना लॉन्च झाल्यानंतर फॉर्म भरताना सुद्धा विरोधक सांगत होते हे रद्दी होणार आहे, पैसे मिळणार नाहीत. आणि जेव्हा पैसे खात्यामध्ये पडले पडायला लागल्यानंतर महिलांना विश्वास आलेला आहे की विरोधक खोटं बोलताय. आणि आता काय म्हणताय की बंद होणार आहे, त्यांना माहिती हेच म्हणत होते की चालूच होणार नाही, पैसेच पडणार नाही, ते सगळं समोरासमोर झालेलं आहे. विधानसभा मतदारसंघातील जनतेला काय मतदारांना काय मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की हे नावं ठेवणारे किंवा माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी माझ्या जाहीरनाम्यात तर दारूबंदी करणार हा जाहीरनाम्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला माझा मुद्दा आहे. तरी आणि स्वतःच दोन महिन्यांपासून विरोधकांच्या आखाड्यावरती घेऊन जाणं, पार्ट्या देणं आणि माझ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे कार्यक्रम चालू आहेत. माझ्या माता भगिनींना आणि वडीलधाऱ्या मंडळींना विनंती करायची की आपले संसार असे ह्यांच्या केवळ स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, निवडणुकीसाठी वाटोळं होऊ देऊ नका. तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी ही मेघना दिदी, ही तुमची बहीण, तुमची लेक कधीच कुठं कमी पडणार नाही. येणारे 5 वर्ष तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी, ही विनंती मी आपल्या माध्यमातून माझ्या मतदार बंधू भगिनींना करते. धन्यवाद.